वाचन ही केवळ सवय नसून ती व्यक्तिमत्व घडविणारी संस्कृती आहे. या विचाराला केंद्रस्थानी ठेवत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये कुसुमाग्रज वाचन अभियानाचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला. वाचन संस्कृती रुजविणे, विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल वेळ कमी होऊन चिंतनशीलता वाढविणे आणि पुस्तकांशी पर्यायाने ज्ञानाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाअंतर्गत देवठाण येथील जिल्हा परिषद शाळेत वाचनमय वातावरण निर्माण झाले होते. अकोले तालुक्यात ठिकठिकाणी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी सामूहिक वाचन व अभिवाचन करून या अभियानाची अर्थपूर्ण सुरुवात केली. देवठाण येथील शाळेत कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक ग्रंथदिंडीने झाली. पालखीत संविधानासह ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, गीता, रामायण, कुराण, बायबल, ग्रामगीता, बुद्धांचे साहित्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तसेच आज्ञापत्र असे विविध धार्मिक, आध्यात्मिक व ऐतिहासिक ग्रंथ ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाच्या जोशपूर्ण सादरीकरणामुळे वातावरणात उत्साहाची रंगत भरली. यानंतर वर्गखोलीत भरवण्यात आलेल्या ग्रंथपरिचय प्रदर्शनाने उपस्थितांना अक्षरशः ज्ञानसागराचा अनुभव दिला. मराठी, हिंदी व इंग्रजीतील विख्यात लेखकांच्या साहित्यकृतींसह कथा, कादंबऱ्या, ललित लेखसंग्रह, चरित्रे, आत्मचरित्रे, ऐतिहासिक, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, शिक्षण, छायाचित्रण व बालसाहित्य यांची प्रभावी मांडणी करण्यात आली होती. विविध भाषातील शब्दकोश, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विज्ञान तंत्रज्ञान कुमारकोश व विश्वकोशाचे खंड, हस्तलिखिते, नियतकालिके, दिवाळी अंक आणि वार्षिकांक यामुळे प्रदर्शन अधिक वैविध्यपूर्ण झाले. प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यकृतींचा समावेश होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रांपासून ते ख्यातनामा छायाचित्रकार उद्धव ठाकरे यांनी अवकाशातून टिपलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची छायाचित्रे असलेल्या पुस्तकांपर्यंत विविध ज्ञानपर ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, मलाला युसुफजाई, सचिन तेंडुलकर व ग्रेटा थनबर्ग यांच्या प्रेरणादायी चरित्रांसोबत उचल्या, ओपरा आणि बलूत यांसारखी गाजलेली आत्मचरित्रेही विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत होती. शाळेतील शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी विद्यार्थ्यांना विविध ग्रंथांचा परिचय करून देत साहित्य प्रकारांचे महत्त्व चिमुकल्यांना समजावून सांगितले. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटले आणि विविध साहित्य प्रकारांची ओळख झाली. ग्रंथपरिचय दालनाचे उद्घाटन अकोले महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख अनुवादक प्राचार्य डॉक्टर विजय भगत यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, सेवानिवृत्त ग्रंथपाल दामोदर बोडके, माजी मुख्याध्यापक रामदास सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अशोक काळे, मुख्याध्यापक मारुती बांगर, आबा बोडके, सचिन बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शोभा घनदाट, अनिता सुकटे, मंगला घोलप, धनराज वाकचौरे, प्राजक्ता मोठे, मिनल चासकर आणि रुखसार शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. भाऊसाहेब चासकर यांनी प्रास्ताविक केले. मारुती बांगर यांनी आभार मानले. पुन्हा एकदा वाचन संस्कृतीचा दीप प्रज्वलित करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाला नवी दिशा देणारा ठरला आहे. आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगरचे माननीय सीओ भंडारी साहेब आणि आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सन्माननीय पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून कुसुमाग्रज वाचन चळवळ ग्रंथालय आज जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये उद्घाटन होत आहे. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवठाण बीटस्थळी शाळेमध्ये खूप छान असं ग्रंथालय सुरू करण्यात आलेलं आहे. या ग्रंथालयाच्या पुस्तकांमधून विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने वाचनाची आवड निर्माण होणार आहे आणि टीव्ही आणि मोबाईल पुढे जे विद्यार्थी बसतात त्याच्याऐवजी ही आवड निर्माण झाल्यास त्यांचा तो वेळ वाया जाणार नाही आणि या ग्रंथालयातील विविध प्रकारची पुस्तकं आहेत. या सर्व पुस्तकांचं वाचन करून या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. तरी आमच्या शिक्षकांनी ही जी पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत या पुस्तकांचा सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जरूर त्याचा उपयोग करून घ्यावा आणि या वाचनाचा जो उद्देश आहे आपल्या जिल्हा परिषदेचा तो साकार झाल्याशिवाय राहणार नाही. तरी आपल्या सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना मी या आजच्या दिनानिमित्त खास असं करून आवाहन करेल की आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या पुस्तकं वाचनालयाची आवड निर्माण करून द्यावी. कारण या मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी अतिशय सुंदर आणि छान अशी पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषद या ठिकाणी देवठाण शाळेमध्ये
हे जे ग्रंथालय सुरू केलं याच्यामध्ये ऐतिहासिक पुस्तकं आहेत, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत, नंतर मुलांसाठीची छोटी छोटी पुस्तकं आहेत. या सर्व पुस्तकांचे सर्व दालनांचं या ठिकाणी तयार केलेले आहेत ग्रंथ पुस्तकं आहेत. या सर्व ग्रंथांचा आपण या मुलांच्या वाचनामध्ये या मुलांना वाचनातून त्याची आवड निर्माण व्हावी. त्याचबरोबर आपल्या तालुक्याची ओळख असेल, जिल्ह्याची ओळख असेल, सर्वच काही या इथून सिद्ध मुलांना वाचण्यास मिळणार आहे आणि यातून त्यांचं नक्कीच शब्द आणि त्यांचं ज्ञानामध्ये भर पडणार आहे. म्हणून या ग्रंथालयाचे आमच्या या ठिकाणी जे ग्रंथालय तयार केलेलं आहे याचे जे उद्घाटन केलेलं आहे याचा सगळ्यांनी फायदा करून घ्यावा आणि या मुलांना त्याचा नक्कीच जीवनामध्ये फायदा होईल. त्यांच्या जीवनामध्ये ते उभे राहण्यासाठी याचा नक्की फायदा होणार आहे. तर मी या उद्घाटन प्रसंगी सन्माननीय साहेबांनी जे काही आपल्याला उद्देश या ठिकाणी सिद्ध करून दाखवून दिलेला आहे त्याचा आपण फायदा करून घ्यावा ही मी सगळ्यांना आवाहन करतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.